प्रचार पॅटर्न मध्ये आपण रोज वेगवेगळ्या नेत्यांना भेटत असतो, रोज वेगवेगळ्या नेत्यांचा प्रचार कसा सुरू आहे हे पाहायचा प्रयत्न करतोय। आपण आज नांदेडमधल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात जाणार आहोत। हा अत्यंत हाय प्रोफाइल मतदारसंघ आहे, कारण की तिथून उभे आहेत अशोक चव्हाण, जे माजी मुख्यमंत्री आहेत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा। तर चला तर मग बघूया आज अशोक चव्हाण यांचा प्रचार पॅटर्न कसा आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेत्यांचा प्रचार पॅटर्न कसा असणार आहे। आपण आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबरोबर असणार आहेत। सर, आता सकाळची वेळ आहे, आज काय दौरा आहे? आज आम्ही बरबडा, आज महत्त्वाचं मोठं गाव आहे। इथे नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कुंटूर सर्कल आहे, बरबडा सर्कल आहे। या बरबडा सर्कल पासून आम्ही सुरुवात करत आहोत। त्यानंतर रामतीर्थ हा जो हे क्षेत्र आहे तिथे जाणार आहोत। तिथून कासराळीला जाणार आहोत। नायगाव विधानसभा मतदारसंघ, आज काँग्रेसचे आमदार वसंतरावजी चव्हाण त्या ठिकाणी आहेत। आमचे ते जुने बरबडेकरजी या ठिकाणी, एक जुने वयोवृद्ध आहे गणेशरावजी बरबडेकर हे या ठिकाणी आले, माधवरावजी शेळगावकर या ठिकाणी आहेत। हे सर्व जुने नेते आमच्या या भागातले, ज्यांनी काँग्रेसला खऱ्या अर्थाने, काँग्रेस एक नेटवर्क जे आहे ते प्रचंड आहे। लोक काम करत, तरुण मुलं, आता नवीन पिढी पुढे आलेली आहे आणि आहे काँग्रेसमय वातावरण आहे। वैचारिक लढाई आहे आणि भाजपची लढाई आमची या ठिकाणी आहे। अनेक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण लोकांच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत आहे। मला पूर्ण विजयाची खात्री आहे। पण ज्याबद्दल आपण जर बघितलं तर कुठेतरी प्रचाराला किती वेळ लागतो साधारण, कारण की एकदम हेक्टिक उमेदवार म्हटल्यानंतर सर्व मतदारसंघाची 6 विधानसभा मतदारसंघ क्षेत्र आहे। व्याप्ती एवढी मोठी की सगळ्या गावात जाणं अशक्यच आहे। त्यामुळे आमदार काही प्रमाणात काम करतात, नेते मंडळी इतर जिल्ह्यातली ती कामं करतात, सर्वांना आपापली जिम्मेदाऱ्या दिलेल्या आहेत आणि उमेदवार मोजक्या काही गावामध्ये जाऊन एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे। सर्वच गावं, 1200पेक्षाही जास्त गावं आहेत, सगळीकडे फिजिकली पोहोचणं एका कमी वेळेमध्ये अशक्य आहे। निश्चितच आपण आज दिवसभर अशोक चव्हाण यांचा प्रचाराचा दौरा कसा असणार आहे ते पाहायचा प्रयत्न करणार आहोत। आता पहिल्या सभेसाठी अशोक चव्हाण जाताना दिसत आहेत आणि यानंतर पूर्ण दिवस कशा पद्धतीनं नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण निवडणूक लढत आहेत, त्यांचा प्रचार पॅटर्न काय आहे ते आपण आज दिवसभर पाहणार आहोत। नांदेड लोकसभा मतदारसंघ जो आहे तो हाय प्रोफाइल आहे, कारण की अशोक चव्हाण जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची सभा या ठिकाणी सुरू आहे। आपण पूर्ण दिवस त्यांच्याबरोबरचा प्रचार पॅटर्न काय आहे ते दाखवायचा प्रयत्न करतोय आणि आपण बघू शकता की या ठिकाणी बरबडा या गावी ही सभा होताना दिसते। दिवसभर ज्या पद्धतीने वेगवेगळ्या सभेच्या माध्यमातून अशोक चव्हाण असतील किंवा जे उमेदवार असतील ते लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहेत आणि कुठेतरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ऊन असेल किंवा कुठल्याही परिस्थितीचं तापमान असेल ते परिस्थितीमध्ये सुद्धा कुठेतरी प्रचाराचा पॅटर्न जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दिवसभर आपण ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या नेत्यांचे प्रचार पॅटर्न बघितले, तसेच आज अशोक चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांचा सुद्धा प्रचार पॅटर्न पाहणार आहोत। संविधान चालत नाही, त्यांना तुमचे अधिकार काढून घ्यायचे, त्यांना तुमच्या हातामध्ये असलेला लोकशाहीचा अधिकार काढून घ्यायचा आहे आणि आरएसएस आणि भाजप जे सांगेल त्याप्रमाणे देश चालवायचा आहे। मित्र, ही आपल्या कामाचं नाही, लक्षात ठेवा, ही कामाचं नाही। आज
तुम्हाला बोलण्यावर आज तुम्ही आम्हाला एखादा प्रश्न उभं राहून विचारू शकता. मोदीच्या सभेत विचारा, 2 मिनिटं अटक होईल आणि पोलीस घेऊन जाते. आहे का तुमच्या स्वतः वैचारिक स्वातंत्र्य तुम्हाला? एखाद्या माणसाने मुख्यमंत्र्यांच्या सभेत उभा राहिला तर मुख्यमंत्री म्हणतात पोलीसवाल्यांना उचला ना घरामध्ये. म्हणजे आम्हाला तरी, आम्ही सुद्धा मुख्यमंत्री राज्याचे 1-2दा राहिलो. आमच्या सभेत एखादा मग उठला असेल, बोलला असेल, त्याला मी नंतर बोलून घेतलं आणि पोलिसांना सांगितलं केस बीस काही करायची नाही, त्याचं काय म्हणून मी ऐकायला तयार आहे, मार्ग काढू काय चिंता करू नका. म्हणजे लोकशाही या देशामधली खऱ्या अर्थाने तुमचे अधिकार तुम्हाला जर मिळत नसतील, तुम्ही तुमच्या विरोधात तुम्हाला बोलायचे, लोकशाही आज पत्रकारांना यायचे अधिकार नाहीत. पत्रकारांनी जर सरकारच्या विरोधात लिहिलं तर पत्रकारांना फोन येतो, त्या मालकाला फोन येतो की त्या पत्रकाराला नोकरीवरून काढून टाका. टीव्हीच्या चॅनलने एखाद्या मोदीच्या विरोधात काय दाखवलं, मुख्यमंत्र्यांचे तुमच्या फडणवीसच्या विरोधात काय दाखवलं, मालकाला फोन येतो की टीव्हीचा कॅमेरा माणूस काढून टाका, त्याचा पत्रकाराला काढून टाका. आणि लेखक, संपादक यांनी काही लिहिलं वेळ वागणं तर त्याच्यावर सुद्धा फोन येतो, याला नोकरीतून काढून टाका. म्हणजे सरकारच्या बाजूने लिहिणारी माणसं पाहिजेत. सरकारच्या विरोधामध्ये लिहायचा अधिकार कोणाला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे वैचारिक स्वातंत्र्य सुद्धा तुम्हाला नाही. आपण स्वतंत्र देशामध्ये राहत आहोत का आपण कुठल्या तरी देशामध्ये राहत आहोत ज्या ठिकाणी हुकुमशाह बसलेला आहे वर आणि तो म्हणेल तेच ऐकावं लागेल, असा फरक आजच्या प्रकरणामध्ये आणि मागच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिला तर लक्षात येईल आपल्याला की देश कुठल्या दिशेने चाललेला आहे. महात्मा गांधींची तस्वीर काढून घालतायत. महात्मा गांधींची विचारसरणी पुस्तकामध्ये महात्मा गांधींचं नाव नको, इंदिरा गांधींचं नाव नको, राजीव गांधींचं नाव नको. भाजप आणि RSSच्या नेत्यांची नावं टाका, ही नावं काढून टाका. म्हणजे इतिहास सुद्धा पुसण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे. नवीन पिढीला माहिती असू नये की महात्मा गांधी कोण होते आज भारत देशाचे. हे सगळं आता सुरू झालेलं आहे. सनातन संस्था बॉम्ब पकडलेला मुंबईत पकडल्या जातात, बॉम्ब बनवताना पकडल्या जातात, माणसं पकडली जातात, त्यांच्यावर कारवाई होत नाही. अनेक ठिकाणी घटना घडत आहेत, त्यांच्यावर कुठे कारवाई होत नाही. सरकार फक्त बघतंय आपल्या सोयीचं काय, असं झालं आम्हाला मतं किती मिळतील, जातीवाद झाला तर फायदा कोणला होईल, हे सगळी गणित घेऊन आजचं सरकार काम करत आहे. मूळ प्रश्नावर आपलं लक्ष इच्छितो मित्र. हे जर असं झालं आणि जर तुम्हाला बोलण्याचा अधिकारच ठेवला नाही आणि तुम्ही जर बोललात तर तुमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होतो, घरात जेलमध्ये 5 वर्ष माणूस गेलेला आहे बोलण्यामुळे. हे चालणार आहे का आपल्याला? हा मूळ प्रश्न मित्र हो. आणि त्याच्या विरोधामध्ये असं म्हटलं जायला तर थकलं. आज केस होते पोलीस स्टेशनमध्ये, काही दिवस वाढ पाहतात, 1 हप्ता चुकला, 2 चुकला, 4 चुकला, मल्ल्या आणि अमुक तमुक देशी नावं घेतल्या गेली, सगळे देशून पडून गेली, परदेशात जाऊन बसली. आणि ते सोडत असताना याला माहिती नव्हतं, सगळं माहिती आहे ना. तुम्हाला कर्ज द्यायचं असेल तुमच्या गळ्यामध्ये पाठी लावलं तुमचं नाव. आपल्या गळ्यात पाठी केव्हा घातली जाते? पोलीस स्टेशन मध्ये गुन्हेगाराला पकडणार पाठी घालता येते. ते काय शेतकरी गुन्हेगार आहेत का? अशोक चव्हाण यांचा प्रचार कसा सुरू हे आपण पाहायचा प्रयत्न करू. या ठिकाणी एकाच्या सभेच्या ठिकाणी आलेले आपल्यावर मतदार आहेत. काय सांगा, कशा पद्धतीने वाटतं या जागेबद्दल? या जागेबद्दल काय सांगायचं आता 100% जागा येत आहे. गेल्या वेळेस 80,000 मतांनी आले होते, यावेळेस डबल मतांनी येईल अशी आम्हाला गॅरंटी आहे. तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं लढाई सुरू आहे? लढाई काय काँग्रेस मताची, काँग्रेसच येणार साहेब, BJP नाही येणार, काँग्रेसच येणार. काँग्रेस येणार कुठेतरी. ज्या पद्धतीनं भाजपने आव्हान निर्माण केलेलं आहे काँग्रेस समोर. साहेब अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्यासाठी अतिशय चांगले नेते आहेत. कुठल्याही आव्हानाला मतदार हे बळी पडणार नसून या ठिकाणी अशोक चव्हाणच हे पुन्हा निवडून येतील. 2 लाखाचा लीडनं चव्हाण साहेबच निवडून येतील. पण काय काय मुद्दे आहेत जे या निवडणुकीमध्ये महत्वाचे ठरतात? या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, त्यानंतर आरक्षणाचा प्रश्न आहे. हे भाजप सरकारनं सगळं हे आरक्षण, विद्यार्थ्यांचा प्रश्न, नोकऱ्या हे सगळं खोटं बोललं आहे.
नांदेडमध्ये साधारण तुमचा बालेकिल्ला आहे, जास्त प्रचाराची गरज नाही, पण ज्या पद्धतीनं मोदींनी रॅली घेतली आहे, काय सांगाल? निवडणुकीच्या काळामध्ये रॅलीज होत राहतात, प्रचार होत राहतो. लोकांचा विश्वास मोदींवर नाही. 5 वर्षाची कारकीर्द अतिशय लोकांना निराशजनक राहिलेली आहे, त्यामुळे काय फरक पडणार नाही. पण कुठेतरी तुम्ही प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहात, नांदेडमध्ये निवडणूक लढताना अडचणी येत नाही, पण इतर राज्यामध्ये कुठेतरी अडचणी येऊ शकते आणि प्रदेशाध्यक्षाची मोठी जबाबदारी असते. असं आहे, पहिला टप्पा, दुसरा टप्पा संपल्यानंतर राज्यातल्या विविध ठिकाणी जावंच लागणार आहे. मी अगोदर 10 सभा झाल्यात, म्हणजे विदर्भात पहिल्या टप्प्यात 10 सभा झालेल्या आहेत. हे संपल्यानंतर मग आता बाकी ठिकाणी जाणार. एक सवाल जर बघितलं तर कुठेतरी अशोक चव्हाण यांचा प्रचार कसा सुरू आहे हे आपण पाहायचा प्रयत्न करतोय. आता ही सभा संपलेली आहे. ऊन जरी असलं तरी सुद्धा कुठेतरी नांदेड हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्ला असताना सुद्धा कुठेतरी आपल्याला त्यांना कसरत जी आहे ती करावी लागते. पण भाजपने मात्र आव्हान निर्माण केलेलं आहे. प्रचारात व्यस्त वेळ असतो, जेवताना सुद्धा अत्यंत व्यस्त कार्यक्रम असतो. अशोक चव्हाण आहेत, आपण पूर्ण दिवस त्यांच्याबरोबर कशा पद्धतीनं प्रचार यात्रा सुरू आहे ते पाहायचा प्रयत्न करतोय. साधारण इतर वेळा मात्र घरचं जेवण मिळतं, प्रचाराच्या वेळेस काय अडचण येतात जेवताना? डब्बा आहे ना घरचा. असं आहे, आम्ही डब्बा घेऊन चालतो हल्ली. जेवण कुठे होईल, कधी होईल काही सांगता येत नाही. आता आमचे स्थानिक नेते श्री गणेशरावजी बरबडेकर यांच्या घरामध्ये आम्ही आहोत. त्यांनी आमच्यासाठी भाजी भाकरी दिलीच आहे, सोबत डब्बा पण आणला आहे. मी जसं जमेल तसं खायचं. काय साधं जेवण आहे, ताटही साधंच आहे. त्यामुळे आणि सभा संपली, जवळ 2 तास उशीर चाललेला आहे. वेळ कमी असल्यामुळे वेळेचं नियोजन भान दाखवावं लागतं. आणि जसं मिळेल तसं जेवण आता बसलो, जेवण कधी निघावं लागेल. मग म्हणजे प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आता प्रचाराचं पूर्ण जे 8 दिवस आहेत त्या पूर्ण वेळेस घरून डब्बा घेऊन कॅरी. सकाळी निघत असताना घरून डब्बा दिला जातो आणि ताकीद दिली जाते की वेळेवर जेवा. पण वेळ काय तर आमच्या ताब्यात नाही आहे. त्यामुळे घरचा सल्ला मानतो, मी ऐकतो, पण प्रत्यक्षात बऱ्याचशा वेळेस वेळेचं नियोजन जमत नाही आहे, उशीर होतो. पण असा डब्बा कधी परत जर गेला तर काय वेगळा प्रकार घडतो घरी? काळजी घ्यावी लागते फार. डब्बा असा भरलेला परत घरी नेता येत नाही. पण शक्यतो दुपारी भूक लागतेच ना. 2:30-3 वाजता, आता बघा साधारण 3 वाजलेले आहेत. त्यामुळे पुढची सभा जवळपास 1.5 तास उशीर चाललेला आहे. लोकांना ताटकं ठेवणं बरोबर नाही. त्यामुळे आता जसं जेवण मिळेल तसं घ्यायचं आणि लगेच निघायचं. साधारण आपण जर बघितलं तर सकाळपासून घर सोडल्यानंतर रात्री किती वाजेपर्यंत प्रचार करता तुम्ही? तर प्रचार 10ला संपतो, 10ला संपतो. परंतु भेटणारे लोक असतात, काही सोशल कॉल्स आहेत, काही भेटावं लागतं. तसं संपायला साधारण 1:30-2 वाजता, झोपायला 2 वाजता. आपण जर बघितलं तर कुठेतरी अत्यंत व्यस्त आहे. इतर वेळात आणि या जेवणाच्या वेळेत काय फरक पडतो? कारण की आवडीचे पदार्थ खायला मिळत नाही किंवा काय असं होतं? नाही, पदार्थ असं आहे, मला स्पेसिफिक असं काही आवड निवड विषय नाही आहे. जे आलं ते खातो. परंतु थोडा आराम जी अपेक्षा असते तो आराम आता राहिलेला नाही आहे. निवडणूक 7 दिवसावर आलेली आहे. त्यामुळे आहे त्या वेळेमध्ये बचत करायची, जसं जमत जेवण करून निघायचं. निश्चितच आपण जर बघितलं तर अशोक चव्हाण यांच्याबरोबरचं आता एक सभा झाल्यानंतर ही दुपारची वेळ, जेवणाची वेळ आहे. त्यामुळे कुठेतरी अशोक चव्हाण जेवण करताना दिसत आहे. साधं जेवण आहे आणि बरोबर आहे.
की इतका प्रचारामध्ये व्यस्त वेळ असतो आणि त्यामुळे कुठेतरी डब्बा घेऊन बरोबर जाताना दिसतात, कारण की जेणेकरून जेवणाची अडचण होणार नाहीये, कारण की पुढच्या सुद्धा सभा ज्या आहेत किंवा पुढचे कार्यक्रम जे आहेत ते वेळेवरती पार पाडायचे असतात. आपण दिवसभर अशोक चव्हाणांबरोबर फिरतोय की कशा पद्धतीनं त्यांचा प्रचार सुरू आहे आणि नांदेडमधल्या या भागामध्ये आपण आहोत, कारण की नांदेड म्हटलं तर ते स्वतः उमेदवार असले तरी सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आज देश पातळीवर राज्य पातळीवर भरपूर प्रमाणात चर्चा मोठी सुरू आहे. महाराष्ट्राचं एकेकाळी राज्य हे प्रगतीच्या मार्गावर होते, 1 नंबरला महाराष्ट्र होतं, उत्पादनामध्ये होतं, रोजगाराच्या बाबतीमध्ये होतं आणि ती गोष्ट खरी होती. राज्याचा मी 2दा मुख्यमंत्रीपद सांभाळणे मला माहिती आहे. मी राज्याचा उद्योग मंत्री होतो. हे सगळे विभाग सांभाळत असताना महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येत होती, महाराष्ट्रामध्ये लोक पैसे टाकत होते, महाराष्ट्रामध्ये कारखाने येत होते. या ठिकाणी एवढी जमीन ओसाड पडलेली आहे, शेती होत नाही तिथे. अशोक चव्हाण यांच्याबरोबरचा प्रचार कसा सुरू आहे हे बघू शकता आपण. 42 डिग्री सेल्सिअस हे तापमान या ठिकाणी आहे आणि या 42 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आपण बघू शकता की रखरखत्या उन्हामध्ये प्रचाराची जी सभा आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. जरी लोकसभा निवडणुकीचं ज्या पद्धतीनं गेल्या वेळेस सुद्धा उन्हाळ्यामध्येच लोकसभा मतदान आलं होतं, त्यामुळे कुठेतरी उन्हाचा फटका या मतदारांच्या रॅलीला बसताना दिसतोय आणि जरी असलं तरी सुद्धा कुठेतरी मतदारांना जवळ करायचा प्रयत्न या ठिकाणी रणरणत्या उन्हात सुद्धा केला जातोय. आपण पूर्ण वेळ जो प्रचार पॅटर्न आहे तो पाहत आहोत आणि या रणरणत्या उन्हात कशा पद्धतीनं उमेदवार तहानभूक हरपून आपला प्रचार करतायत आणि आपल्या पक्षाच्या विजयासाठी प्रयत्न करतायत हे आपण पुन्हा एकदा दिवसभर पाहणार आहोत. वेगवेगळ्या प्रचाराच्या माध्यमातून कुठेतरी उमेदवार जे आहेत ते निवडणुकीचा प्रचार करताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर प्रचारसभा असतील, भेटीगाठी असतील यांच्या सुद्धा मार्फत कुठेतरी प्रचार करताना दिसत आहेत, जेणेकरून वैयक्तिक भेटींवर सुद्धा लक्ष दिलं जाते. कारण की आपण बघू शकता की अशा पद्धतीनं नांदेडमधल्या या भागामध्ये आहोत, इथे काही लोकांचा प्रवेश सुद्धा झाला. आपल्याबरोबर अशोक चव्हाण आहेत. प्रचारसभा तर सुरूच आहेत पण वैयक्तिक भेटीगाठी सुद्धा. आज इथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलामध्ये काम करणारे काही सहकारी, काही तरुण हे तिथून कंटाळून आज काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. आज बिलोली तालुक्यामध्ये बिलोली गावामध्ये आपण आहोत आणि इथले सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते इथे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष इथे आहेत, माजी आमदार आहेत, नगराध्यक्षांचे मिस्टर या ठिकाणी आहेत. ही सर्व मंडळी आज तिथल्या सर्व परिस्थितीला कंटाळून आज काँग्रेस पक्षामध्ये आहेत, त्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश या ठिकाणी झालेला आहे. निश्चित म्हणजे आपण बघू शकतो की प्रचार सभा जरी असल्या तरी सुद्धा कुठेतरी जे छोटे मोठे कार्यकर्ते त्यांच्या मार्फत सुद्धा कुठेतरी काँग्रेसच्या जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसत आहे. हा होता अशोक चव्हाण यांच्याबरोबरचा प्रचार पॅटर्न. आपण दिवसभर अशोक चव्हाण यांचा प्रचार कसा सुरू आहे हे पाहायचा प्रयत्न केला. इतर भागांमध्ये बघूयात आपण कशा पद्धतीनं इतर राजकीय पक्षांचे नेते प्रचार पॅटर्न राबवताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश हटकरसह सुनील काळे, TV9 नांदेड. हा
व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.